नमस्कार. 2 महिने झालं मी इडव नाही केले. मोठे सगळे दुःखाचेच इडव माझे होते. किती बघा ना, दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळलेला आहे. मुलींनो, या भोळ्या आईचा इडव बघा जा. 2 महिने झाले मी मोठा इडव नाही, काय नाही. किती दिवसातून मी आज इडव करायला लागले. कर्म नाही, काय होय नाही मला. म्हणलं जाऊ दे आता, कवर रडू. आणि रडून काय माझा मुलगा वापस येणार आहे का आता. छातीवर दगड ठुलाया आणि हे बाका इडो करायला लागले. लय माझ्या मनाला आहे बाका. एवढं मोठं दुःख झालंय ना, तरी कुणाला सांगू कुणाला नाही. आता जगदून याला तर माहितीच पडलंय ना, एवढं मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे माझ्यावर. माझ्या मुलासाठी एवढे मी प्रयत्न केले माझ्या मुलासाठी, तरी माझा मुलगा नाही माझ्या हाती लागला. मी हे बाका एवढं दवाखाने केले, पैसे नव्हते माझ्याकडं. ये जा बेजानी आणून 2 महिने झालं. काम नाही, धंदा नाही, काय नाही. सगळा पैसा याजाने आणला. कसे ते याजाचे पैसे देऊ म्हणून ती मला काळजी लागली. कामाला जायचं म्हणलं तर कामाला जाऊ वाटा नाही, नुसतं रडत बसले घरी. आता रडू तरी कवर. सगळे म्हणतात रडलेलं चांगलं नसतं या. पोटचा गोळा आहे ना हो माझा. लाडाकोती कसं होतं माझं लेकरू. तरी मी काय करू आता. किती बी रडलं तरी माझा मुलगा मला थोडं वापस देऊ देणार आहे. एक टाइम गेलं तर ते वापस थोडं येत आहे. हा बाबा, गावाला गेलेला आहे, रागाने गेलाय, येईन आज उद्या. तसली तर मला काहीच आशा नाही. तरी मी आता एवढं दुःखामध्ये आहे ना मुलींनो, माझ्या माता बहिणींनो, मी एवढी दुःखामध्ये आहे ना, तुम्हाला काय सांगू. ज्याच्यावर दुःख येते त्यालाच माहिती असते दुःख म्हणजे काय. माझ्या पहिल्या डोळ्याला कधी टाक नव्हतं येत. कधी दुःख मी बघितलंच नव्हतं. कधी मी दुःख बघितलंच नव्हतं. पण अवलादीचं दुःख जिंदगीत जाणार नाही. अवलादीचं दुःख जिंदगीत नाही जाणार. किती पण इसळी पाडलं ना, इसरत नाही हो मुलींनो, माता बहिणींनो, इसरत नाही आहे. कशी इसरू. 9 महिने वागविलेलं असते, त्याचं हागलं काढलेलं असते, त्याचं सुखदुःख बघितलेलं असते, त्याचं हसणं खेळणं बघितलेलं असते. काही न केलं नसतं त्या लेकरासाठी. तुम्ही सांगा कशी राहत असन मी, तुम्ही सांगा. गडीभर सोडून मी त्याला राहत नव्हते. गडीभर सोडून मी राहत नव्हते त्याला सोडून मी कुठं जात नव्हते. पण आज बघा ना, तेच मला सोडून गेला. कसं राहू, कसं काम करू, कसं काम करायला मन लागन. आणि काम नाही केलं तर कर्ज पाणी कुठून फेडणार. काय करू आणि काय नाही मला काहीच कळा नाही मला. येड्यासारखं झाले नुसतं. किती पण इसराई पाडायला बघते ना, इसरत नाही मुलींनो, इसरत नाही. पोटचा गोळा असतो, पोटचा गोळा कधीच नाही इसरणार. लेकरू आईला विसरून जाते, पण आई लेकरला कधीच विसरत नाही. आई लेकरला कधीच विसरत नाही. काय करू मी.
माझा मुलगा खालीची मुंडी वरी करत नव्हता. एवढं नाव होतं त्याचं, एवढा गुणी होता. कसा देवाला आवडला बघा की, कसा देवाला आवडला. कधी विचार तरी करतं का हो माणूस असं कधी काय घडन म्हणून. बघा की कसं अवचित घडलंय. लोकांचं ऐकलं तर माझं काळीच धडधड करायचं. लोकांचं ऐकलं तर धडधड धडधड काळीच करायचं. ऐकत नव्हते मी, ऐकत नव्हते. माझी ऐकायची ताकद नव्हती. प्रीत देवानीच मला माझं दुःख सहन करायची मला ताकद दिली देवाने. किती रडू तरी किती रडू, नाही विरडलं ना ह्या मनामधलं जात नाही आहे. त्याचं हसणं, त्याचं खेळणं, त्याची यादगिरी आहे बघा सगळी येत आहे. पण मी आज तुम्हाला सांगायले, कुणाला सांगू, कुणाला सांगू. माझं दुःख कोण हलकं करण, ह्या भोळ्या आईचं दुःख कोण हलकं करण, तुम्ही सांगा. कशी मी जगायले ह्या जीवाला माहिती आहे. कशी उभा आहे ह्या जीवाला माहिती आहे. उभा राहायची पण ताकद नाही, तरी पण कामधंदा करावं लागतंय. काय करू मी, कशी जगणार. जगावं तर लागणार आहे. दुसरे लेकरं येतं, त्यांच्या पुढं जर रडलं, त्यांच्या पुढं रडलं तर त्यांना आवरत मला बसावं लागल. म्हणून मी त्यांच्या पुढं रडत नाही. सगळं दुःख इथं दडचून ठेवलंय. मी जर रडले तर दुसरे लेकरं माझे रडते ना. एक तर माझ्या लेकरांना माझ्याशिवाय कोणीच नाही आहे. माझ्या लेकराला माझ्याशिवाय कोणीच नाही आहे. म्हणून हे बघा, म्हणून मला सगळं दुःख मला मनामध्ये ठेवायचं आलं या. कोणापाशी रडणार. आज मी तुमच्यापाशी रडायले. तुम्हाला तरी माझी दया येईल की ह्या आईबरोबर कसं घडलं, या ताईबरोबर कसं घडलं, या बहिणीबरोबर कसं घडलं. तुम्ही म्हणता पण माझं म्हणणारं कोणी नाही हो. माझं म्हणणारं कुणी नाही ह्या जगामध्ये. माझं दयाळू, माझी देवा माझ्यावर दया करणार माझ्या या जगामध्ये कुणी नाही. तुम्ही तरी मला विचारता, पण माझं मला कुणी नाही विचारणार. माझे कुणी नाही विचारणार. आणि लेकी बाळे पुढं कसं रडायचं तुम्ही सांगा. त्यांनी पण मनावर दगडच ठेवलाय ना. त्यांचा पण भाऊ आता ना, त्यांचा पण लाडा कौतिकाचा भाऊ होता ना. लाड करत होता हो. बहिणींचा लाड करायचा, भाष्यांचा लाड करायचा, मेहुण्यांचा लाड करायचा. आणि कसा त्याला काळा आला आणि घेऊन गेला. काही जास्त बिमार नाही पडला, काय नाही. एक दवाखान्यात इथं होता 7 दिवस, हेकडच्या दवाखान्यात होता 7 दिवस. हेकडच्या दवाखान्यातून आणलं तर 5-6 दिवस चांगला होता, खात पीत होता, चांगला होता. आम्हीच म्हणलं बाबा भाकर नको खाऊ म्हणलं,
जड अन्न आहे. ते पोटाला अशी सूज आली होती ना, तर म्हणलं जड अन्न कशाला खायचं आहे, म्हणून म्हणलं नको जड अन्न खात जाऊ. म्हणून आम्ही त्याला 2-4 दिवस दिलंच नव्हतं. असंच हलकं हलकं द्यायचो, फळफ्रूट द्यायचो. त्याला भाकर खाऊ वाटायची, तरी आम्ही त्याला भाकर दिली नाही. नको, पोटाला त्रास होईल. मग 8 दिवस चांगला राहिला. वापस पोटाला अशी सुजन आली एक साईड, म्हणजे त्याच्या बरगाड्या दुखल्याले, बरगाड्या खूप दुखल्या त्याला काही सहनच व्हाय नाही, एवढ्या बरगाड्या दुखल्या. म्हणून दुसऱ्या दवाखान्यात नेलं. तर काय माहिती आहे बघा, ही ताशी पहिलेच हात असे सलांना त्याचे झाले होते, दिवसात 10-15 सलांनी व्हायच्या. म्हणून हे बघा इकडं जागा नव्हती, म्हणून हे बघा इकडून लावली सलान, इकडून सलान लावली, ती वरीच गेली नाही वाटतं. रात्रीचा हात बारा सुजला. लय तर म्हणलं इकडून माझं, लय तर म्हणलं रात्रभर, लय तर म्हणलं. त्याला वाटलं आता सकाळी राहील. कशाचं 7 वाजायला तर घायल झाला. तसाच उचलून दवाखान्यात नेला. तिथं तर पहिले पैसेच भरावं लागते. मी नाही गेले संग. म्हणलं दुसरी मुलगी आपली पहिली पण गेली होती, तीच मुलगी जाईन, म्हणून मी नाही गेले संग. अशी कहाणी झाली बघा माझ्या लेकराची. दवाखान्यात गेल्यावर 2-3-4 तासात येतं ते, देवा घरी गेला पण. आणि त्याच्यानंतर बघा काय माहिती, आम्हाला एक गुरु भेटला. त्या गुरुनं आम्हाला हे बघा ते गरुड पुराण दिलं वाचायला. दुसरं एक पुस्तक, एवढं पुस्तक दुसरं एक वाचायला दिलं. आमच्या सुनबाईनं दोघीनं पण वाचलं. रडतच वाचायच्या बिचाऱ्या, काय करणार. त्या पुस्तकामुळे हे बघा आम्ही सावरून गेलो. देवासारखा ते आपल्याला एक गुरु भेटला, साधू संत गुरु. त्याच्यामुळे हे बघा आम्हाला आम्ही जरा तिथून पुढं आम्ही सावरलो जरा. ते ऐकून पोथी पुराण रोज पोथी पुराण ऐकून तेच मी इडव टाकलेले आहेत बघा. म्हणलं आपलं इडव नाही, काय नाही, उगा आपलं बंद व्हायचं आयडी. आपल्याला तर किती रडलं ना पडलं तरी आपल्याला तरी सोडायचं नाही आहे, यूट्यूबचं सोडायचं नाही आहे. जेव्हा होईन तेव्हा होईन, म्हणून मी असे बसले की जेव्हा होईन तेव्हा होईन. पैसा आपल्याला भेटू अगर ना भेटू, जाऊ दे. आपली दुनियामध्ये तरी ओळख झाली आहे, जगामध्ये तरी ओळख आहे. कोणी आई म्हणते मला, कोणी ताई म्हणते, कोणी मावशी म्हणते, कोणी आजी म्हणते. आपले एवढे प्रेम देत नाहीत, तरी आपल्याला तिथं यूट्यूबमध्ये प्रेम भेटलं. आता एखादा असते वाईट वक्त बोलते, त्याला बोलू दे, आपल्याला काय करायचं आहे. आपण आपलं कर्म चांगलं करायचं. मग ते साधू संत आणि आम्हाला ते पुस्तक वाचायला दिले. मग त्याच्यानंतर बघा आम्ही लई सावरून गेलो बघा. तिथून पुढं सुख काय आणि दुःख आहे आम्हाला खूप कळालं. आणि आपल्याबरोबर किती दिवस माणूस राहिलं आणि किती दिवसाचं सोबती असते ते पण आपल्याला कळलं. की त्याच्यामध्ये असं ऐकलं आम्ही की देवाचं होतं, देवाने नेलं, तुम्ही काय एवढं रडत बसलात. ते पण खरं आहे. पुढची अवलाद असते हो, आपण सांभाळलेलं असते, लहानाचं मोठं केलेलं असते, त्याचा गोमूत काढलेला असते, त्याचं हसणं खेळणं बघितलेलं असते, त्याचं कोड कौतिक बघितलेलं असते. म्हणून या डोळ्याच्या धारा थांबत नाहीत. ज्याचं होतं त्याने नेलं माहिती आहे, कळतं की ते पण आपल्याला. मग ते पोथी पुराण ऐकून बघा ना, त्याने आमच्या पिढीपासून आहे बघा एवढं झालं नव्हतं. मध्ये पोथी पुराण हे
गुरु भेटणं, नुसतं काम 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 कामाच्याच पाठीमागं लागलो होतो. का तर आपल्याला काम केल्याशिवाय आपल्याला सारा नाही कोणचा. काम करायचा, घर चालवायचं, लेकरं सांभाळायचे, संसार बघायचा. म्हणून हे बघा जी कामाच्या नादी लागले ते आत्तापर्यंत कामाच्या नादी लागले. आता माझं लेकरू गेले म्हणून शिनेनीच तर मी असे घाबरले होणे झाले. म्हणून हे बघा काम नाही करायला परी काम तर करावंच लागणं. काम नाही केलं तर कुठून खायला प्यायला पैसा येईन, कुठून कर्ज पाणी फेडू आम्ही. कर्ज पाणी एवढं मोठं होऊन बसलेलं आहे, याजा ब्याजाचं आहे, हात उसणं आहे. ते तर आपल्याला द्यावंच लागणार आहे ना. किती बी घरात बसलं आणि किती बी काम नाही केलं तर आपल्याला कुठून येणार आहे. असं घरं हे भाड्याचे आहेत, घरं भाडं द्यावं लागते. मालकाला भाडं नाही दिलं ह्या महिन्यामध्ये, बिचारा तरी पण गप्प बसला. म्हणला तुम्हालाच काय गरज लागली असली तर सांगा म्हणला. तर हे बघा भाडं नाही दिलं अजून. आता पोरी म्हणत होत्या देऊ आम्ही कुठून तरी पैसे बघून, शिनी व्याजाने पैसे बघून देऊ आम्ही भाडं. एवढ्या दिवस थांबलेत आपले घरमालक. हे बघा अशी कहाणी हो जीवनाची. माझं लेकरू काही मोठं नव्हतं, एवढं लहान वयामध्ये लग्न. जसं माझं लहान वयात लग्न झालं तसं त्यांचं बी 18-19मध्ये लग्न केलं बघा. पोरी बी लहानच होत्या. 18-19मध्ये लग्न केलं. लेकराचं 18 वर्षे किंवा 19 वर्ष असं तेव्हा लग्न पोरांचं केलं. एकाला झाले पटापटा 2 लेकरं. आणि बिचारे तेच गेले बघा. जे लेकरं झालेत ना ते गेलेलं आहे. बघा ना किती स्वप्न रंगविले होते, किती स्वप्न बघितले होते. आणि बघा ना कसे स्वप्न चूरचूर होतात ना. कसं स्वप्न असते ना माणसाचं. आपण एक मनात चित्त आणि एकच होऊन जातं. स्वप्न बघायचं तर सोडूनच दिलं मी आता. काय स्वप्न बघायचं आता, काय स्वप्न बघू तुम्ही सांगा. तरी लय मोठं दुःख झालं बघा मला. काय सांगायचं तुम्हाला माता बहिणींनो. लई मोठं मला दुःख झालं की जिंदगीत मी असलं दुःख नव्हतं बघितलं. माझं डोळ्याचं पाणी थांबत नाही. मी काय करू. किती म्हणते देवाचं होतं, देवाने नेलं. लय दिवस झालं मोठा म्हणजे त्याचं तसं झालं तेव्हापासून. तसं नाही दवाखान्यात त्याला नेलं ना त्या दिवशीपासून इडवत नाही मोठा. आता 1.5 महिना झाला बघा. 1.5 महिना झालं मोठा येडो नाही. ते कुठं ते गंगा पूजनचं झालं ते त्याचं 13व्याचं त्याचं म्हणजे डबल 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 तेच इडव टाकलं. कसं बंद कसं करावं म्हणून असं गाण्यावर हे तेच इडव टाकले, त्याचेच इडव टाकले. मी माझ्याच मुलाचे ते इडव टाकले. तर बंद कसं करायचं हो. त्याचेच इडव असे केलेले आहेत आणि ते टाकलेले आहेत. माफ करा मला, माफ करा. म्हणलं जाऊ दे आता. बसले होते रडत रडत बसले होते तर म्हणलं जाऊ दे बाबा आता कुठवर रडू. म्हणलं काहीतरी जीवाला आधार देते. म्हणलं तेवढंच नाही का 10-15 मिनटाचा इडव करन तर तेवढंच माझ्या मनाला नाही का तुम्हाला सांगन. तसे तर रडलेले मी भरपूर माझे टाकलेले तिडव असं रडताना नाही का. काय रडूच आवरत नाही हो. हातात मोबाईल घेतला की म्हणून ते येडो पण करू वाटा ना मला. परी आता मी इथून पुढं हळूहळू करन. लाईफ पण नाही घेत ना. लाईफ पण नाही घेत तर लाईफ पण मला आता मन असं सामनेवाल्याला काय बोलू. सामनेवाले विचारतात ना काय झालं आई म्हणून, काय झालं मावशी, काय झालं आजी, असं म्हणल्यावर मला रडा येईल. म्हणून मी इडो म्हणजे लाईफ घ्यायला घेईन. मी माझ्या नंतर मला योग्य वाटत ना तेव्हा घेईन. परी मला असं रोज बसते मी लाईफ घ्यायला. परी मला रडणं थांबा नाही बघा. मला रडायलाच लई यायला लागलं. म्हणून शिने मी लाईफ घ्यायला घेईन मी नंतर बघू.
जय श्रीराम. माफ करा मला. काय करू, मला काहीच कळा नाही बघा, काहीच कळा नाही. नुसते रडलेले व्हिडिओ टाकलेले आहेत मी. माफ करा मला. नमस्कार.